आज बनवूया गणपती बाप्पासाठी स्पेशल शुगर फ्री मोदक। तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतला आहे। तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा वाटी बदाम घालते आहे आणि बदाम छान परतून घ्यायच्या। थोड्याशा परतत आल्या की याच्यामध्ये अर्धी वाटी काजू टाकायचे, अर्धी वाटी पिस्ता टाकायचे। पिस्ता कमी टाकले तरीही चालेल आणि 2 मिनिटं छान परतून घ्यायचं। आता आपण यामध्ये अर्धा वाटी सुकं खोबरं घालणार आहे, म्हणून इथं सुकं खोबरं पण मी छान परतून घेते आहे। आणि नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे 5-6 अंजीर, ते पण छान परतून घेतले। आता थोडंसं खजूर घेऊन ते पण 2 मिनिटं परतून घ्यायचं। आपले मोदक शुगर फ्री आहे आणि म्हणूनच मी इथं खजूरचा वापर करते आहे। तर आपल्याला गूळ साखर अजिबात यामध्ये घालायचं नाही आहे, म्हणूनच आपले हे मोदक खूप हेल्दी होणार आहेत। आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर एक एक करून मी सर्व मिक्सरला फिरवून घेतले हे ड्रायफ्रुट्स। आता आपण मिक्सरला फिरवून झाले की व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथं बघा हे ड्रायफ्रुट्स मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। आता मिक्स झाल्यानंतर आपण मोदक करायला घेऊया। तर इथं साचेचा वापर करते आहे। साच्यामध्ये हे सारण टाकून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि इथं आपला मोदक रेडी आहे। तर बघा किती सुंदर मोदक झाले आहे, हेल्दी पण आहे आणि शुगर फ्री पण। आता बाकी मोदक करून घेऊया आणि ही हेल्दी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया।